मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सगळे अधिकार आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या पक्षाकडनं दिलेले आहे आणि ज्यावेळेस तिघं नेते एकत्र बसतील त्यावेळेस आपल्याला निश्चितपणाने माहिती होईल की शपथविधी हा 100% होणार आहे. पण शेवटी 3 पक्ष असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण निश्चितपणाने विस्तार लवकरात लवकर होईल. त्याला किती खाते मिळतील याचा सुद्धा आम्हाला काहीच माहित नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे की त्यांनी पक्षाच्या बाबतीमध्ये किती मंत्रिपदं घ्यावी, कोणती खाती घ्यावी, हा सगळा अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहे. त्यामुळे आपण बघत असाल की आमच्या कुठल्याही मंत्र्याकडनं असं स्टेटमेंट नाही की आम्हाला एवढे मंत्रिपदं मिळतील की आम्हाला एक खातं मिळेल. याचा अर्थ हाच आहे, आमची एक वाक्यता आहे, एकमेव नेता आणि एकच धारेने आम्ही या गोष्टी करतोय. शिंदे साहेबांना गृह खातं मिळावं याच्याकरता सगळ्याच मंत्री महोदयांनी किंवा आमदारांनी मागच्या काळामध्ये आणि आता सुद्धा आग्रह पकडलेला होता आणि आम्ही तो आग्रह अजूनही सोडलेला नाही. पण शेवटी जरी तो आम्ही आग्रह पकडला असला तरी तो सगळा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिलेला आहे. मंत्रिपद कुठलं मिळेल, काय मिळेल, मी काय सांगतो की आम्ही कोणीच असं सांगायला गेलं नाही की आम्हाला मंत्री करा. याचं कारण नेता हा आमच्या दूरदृष्टीचा आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे तेच विचारधारेमध्ये असल्यामुळे आपण त्यांना पुन्हा जाऊन त्यांना त्रास देणं किंवा विनाकारण त्यांना डिस्टर्ब करणं असं मला किंवा आमच्या आमदारांना आवडत नाही. म्हणून त्यांना आम्ही सांगितले की निवांत तुम्ही निर्णय घ्या, जेही जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकाल ती जबाबदारी आम्ही 100%